स्मितला शाळेतनं घेऊन आले आणि लागलेले आहे इथे स्वयंपाकाला. नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. आता संध्याकाळची वेळ आहे. स्मित शाळेतनं आलेला आहे, स्मितचं जेवण झालं आणि मी स्वयंपाकाला लागलेले आहे. सकाळपासून मी आज म्हणजे आज मला आवरायला उशीर झालेला आहे. स्मितचे पप्पा उशीर ऑफिसला गेले, त्याच्यामुळे माझं हळूहळू म्हणजे ते गेल्यानंतर मग बाकीचं काम आवरलं. स्मितला शाळेत सोडून आले होते आणि मग बरंच कामं होते. शेंगदाणे पण भाजायचे बाकी होते. आज मी भरपूर शेंगदाणे भाजले. किराण्यात महिन्याचे आणले जातात ते, आणि अर्ध्या शेंगदाण्यांचा कूट पण करून ठेवलेला आणि छोटे मोठं आवरायचं होतं. त्यानंतर एका जणीच्या हातावर मेहंदी पण काढून दिलेली, कारण लग्न घर आहे वरती, उद्या लग्न आहे, त्याच्यामुळे मेहंदी एकीच्या हातावर काढून दिलेली. इतकी नाही येत छान, मला खूप वेळ लागतो आणि आता म्हणजे सवय नसल्यामुळे नाही, पण छोटी मोठी माझ्या स्वतःच्या हातावर मी मेहंदी काढू शकते. अशा प्रकारे मेहंदी येते मला. आणि काढायला कोणी नव्हतं, तिला काढायचं पाहिजे होतं म्हणून काढायची होती म्हणून मग मी एका हातावर मेहंदी पण काढून दिली, वेळ होता म्हणून. आणि अशा पद्धतीने मग व्हिडिओ मी बनवलेलाच नाही. आणि आज मी काय करते बघा, आज 2 भेंड्या पण करते आणि इथे घेवडा मी बारीक कट केला आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे धुवायला. 2 भाज्या करते आहे. भेंडी स्मितचे पप्पा खाणार नाही कदाचित, म्हणून वरण भात, 2 भाज्या आणि पोळ्या अशा प्रकारे करायचं आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला पण जायचं आहे आज. मैत्रिणीच्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. स्मित आता जेवलाय तर शांतपणे त्याचं बघेल. तर मॅच बघा, बसलाय, मॅच बघत बसलाय. आणि मी स्वयंपाक पटकन आवरून घेते. आता थंड हवा यायला सुरुवात होते, म्हणून दरवाजे सगळे बंद करावे लागतात संध्याकाळी. पटापटा स्वयंपाक करून घेते सगळे. भरपूर असा पसारा दिसतोय आज तुम्हाला किचनच्या ओट्यावर, कारण की तिथंच मी भाज्या वगैरे कट केल्या, निवडल्या आणि सगळं काही काढून ठेवलेलं आहे आणि स्वयंपाकाची तयारी करते. त्याच्यामुळे एका डब्यामध्ये डाळ भिजत घातलेली, तांदूळ काढून ठेवलेले, कणिक पण भिजवायचं आहे, 2 भाज्या पण चिरून ठेवलेल्या आहे आणि खिडकीमध्ये सगळे डबे. आज स्मितचे पप्पा उशिरा गेले. स्मितला मी शाळेत सोडून आले आणि मग त्यानंतर ते गेले. तर जेवण करून गेले, त्याच्यामुळे डब्बा काही नेलेला नाही त्यांनी. मग ते डबे तसेच मी म्हणजे वास वगैरे येत असतो ना बऱ्याचदा डब्यांचं, मग असं मी खोलूनच ठेवत असते डबे बऱ्याचदा. तर खिडकीमध्ये ते तसेच ठेवलेले आहे आणि 4 डब्यांचा आहे त्यांचा सेट. तर किती सगळा पसारा दिसतोय तिथे. तर असं आहे, नाहीतर ते पूर्णपणे निघून जातं. खिडकीमध्ये थोडं 1-2 वस्तूही ठेवली ना तिथे, तर खूप असं पसारा आणि वेगळंच काहीतरी दिसतं. त्याच्यामुळे मी बऱ्याचदा तिथे काहीच ठेवत नसते. फक्त त्यांच्या पाण्याच्या बॉटल ज्या असतात त्या संध्याकाळी आल्यानंतर तिथे ठेवल्या जातात आणि गरजेच्या वस्तू असल्या तरच ठेवते, नाहीतर जास्त काही ठेवत नाही, असं आहे. आणि आता कणिक भिजवणं, कुकर तर लावून दिलेला आहे मी एका साईडला आणि भाज्या पण पटकन एकामागे एक करून घेते. एका बाजूला चहा पण ठेवलेला आहे. अशा पद्धतीने स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची होत असते. स्मित शाळेतनं आलेला असतो, स्मित खेळत असतो आणि स्वयंपाक करता करता मी थोडं त्याच्याकडे पण जात असते, म्हणून मला स्वयंपाकाला वेळ लागतो बऱ्याचदा. स्वयंपाकाला मी लवकर लागलेले असते, पण तरी उशीर होत चालतो, कारण की मी थोडं थोडं स्वयंपाक करते, त्याच्यासोबत खेळायला जाते, पुन्हा येते, पुन्हा थोडंसं काहीतरी करते, पुन्हा त्याच्यासोबत खेळायला जाते, कारण त्याला झोपू द्यायचं नसतं. आणि अशा पद्धतीने मग हे चालतं हळूहळू. भेंड्या खराब होऊन चाललेल्या, म्हणजे त्याला थोडं जरी काळं असं जाणवलं, भेंड्या काळ्या पडत आहेत, तर त्यांची चव जाते आणि व्यवस्थित लागत पण नाही खाण्यासाठी. म्हणून मी आज 2 भाज्या करते, भेंड्या पण आणि घेवड्याची भाजी पण. शिजते, चला चहा पिते, भेंडी चिरून ठेवते आणि इकडे स्मित बघतोय TV. कसा बघतो, मांडी घालूनच बसलेला आहे केव्हाचा एकाच ठिकाणी. हो, राग येतो काय, कसला जाहिरात आली म्हणून.
स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं माझं. आणि आता एक साडी शोधून ठेवते, कारण की कपाट सगळं अस्ताव्यस्त आहे. स्मित ओरडतोय. आणि उद्या तर सकाळच्या वेळेला भरपूर कामं असतात आणि सापडणारच नाही. तर मी उद्याच्या कार्यक्रमाला म्हणजे लग्नाला जायचं आहे, बिल्डिंगमध्ये ते लग्न आहे. साडी शोधून ठेवते. स्मितचे पप्पा उशिरा येणार आहे. आज चतुर्थी पण आहे, उपवास आहे चतुर्थीचा. आज चतुर्थी तर उशिरा आज ऑफिसला गेले होते ना, त्याच्यामुळे बोलले की आज उशीर होणार घरी यायला. तर बघूया, शिरा करायचा असेल तो गरम गरमच जेव्हा जेवणाची वेळ असेल त्या वेळेला शिरा करेल. बाकी काही नाही. 2 भाज्या केलेल्या आहे, वरण भात, पोळ्या आणि शिरा करायचा बाकी आहे. तर हळदी कुंकवाला मी जाऊन येते. आधी साडी शोधून ठेवते आणि मग हळदी कुंकवाला जाऊन येते आणि स्मितलाही सोबत घेऊन जाते. मैत्रिणीकडे जायचं आहे, जी मैत्रीण तुम्ही नेहमी फक्त माझ्याकडे येते वगैरे, तर तिच्याकडेच हळदी कुंकू आहे. तर जाऊन येते थोड्या वेळाने मैत्रिणीकडे हळदी कुंकवाला. स्मितचे पप्पा आले लवकर म्हणून स्मितला सोडलं घरी. व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. तर चला मग बघत राहा. आता मैत्रिणीने इथे काढलेली आहे रांगोळी. काम केलं, एकदा करून झालं, पण तरी थंड झालं. त्याला शिरा. चला जेवायला घेते आणि त्याचं चमचा इथं बस, इथं सर. सगळं काही काम आवरलेलं आहे, माझी तयारी झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी साडी नेसलेली आहे आणि बिल्डिंगमधील लग्न आहे, तर सगळे काही जात आहे. एकटीच आहे माझ्या, म्हणजे बिल्डिंगमधील बायका आहे. स्मित गेलेला आहे शाळेत, स्मितचे पप्पा गेलेले आहे ऑफिसला, कुणालाही सुट्टी नाही आणि मी एकटीच जाते आहे. म्हणजे बिल्डिंगमधील सगळे आपण बायका आहे, ज्यांना ज्यांना सुट्टी आहे ते सगळे असणार. तर मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मी एकटीच जाते असं आहे. चला, माझी तयारी झालेली आहे, मैत्रीण पण आहे. तर आता दुपार म्हणजे वेळ झालेली आहे लग्नाची, तर थोडंसं आवरून निघूया. चला. डोकंच खूप दुखायला लागलं, काय माहीत नाही. असं दगधग पण नाही झाली, काहीच नाही. जवळच लग्न, जास्त लांब पण नव्हतं जायचं, काहीच नाही. तरी पण डोकं दुखायला लागलं. स्मित शाळेतनं आला आणि झोपून घेतला त्याने. इकडेच टी व्ही बघता बघता झोपी केला. मी तिकडे आवरायला गेली, तर आता तो बेडरूममध्ये त्याला झोपून दिलं. थोड्या वेळाने उठवते, मी स्वयंपाकाला लागले आणि डोकं दुखतं आहे, त्याच्यामुळे काहीच इच्छा होत नाही आता. भरपूर 10-12 दिवस झाले असेल त्यानंतर डोकं दुखतं आहे माझं. नाहीतर मागे रोजच मला डोकं दुखायचं, रोज पेन किलर घ्यावी लागायची. आणि मी बोलले की माहीत नाही मागच्या व्हिडिओमध्ये की मी ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट सुरू केली आहे मायग्रेनच्या त्रासासाठी. तर 10-12 दिवस मला फरक पडला आणि तिथल्या तिथंच ज्या दिवशी डोकं दुखत होतं केलेलं होतं आम्ही, अर्धं डोकं दुखायचं थांबलेलं होतं आणि त्यानंतर दुखलंच नाही 10-12 दिवस. त्यानंतर बऱ्याचदा मी बाहेर पण जाऊन आले, झोपेत पण नाही, अचानक जाग आली तेव्हा पण नाही आणि सकाळी संध्याकाळी म्हणजे दुखलंच नाही. फक्त थोडंसं जड पडलं, पण पेन किलर घ्यावीच नाही लागली 10-12 दिवसामध्ये मला. आणि आज गरज आहे, आज खूप जास्त दुखतं आहे, मला सहन नाही होते. मी प्रयत्न केला की जाऊ कामामध्ये थोडंसं राहून जाईल, पण मग जेव्हा डोकं दुखतं तेव्हा काम पण सुचत नाही आणि काहीच करू अशी वाटत नाही. बघते आता काय ते. तसे डॉक्टरांनी B12चे इंजेक्शन वगैरे घ्यायला सांगितलेले, बघूया ते पण घ्यायचे आहे. डोकं नाही थांबत आहे माझं.